मी सध्या बारामतीमध्ये आहे व अजितदादांचा विमानाचा ज्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला त्या ठिकाणी मी सध्या आहे व लोकांच्या मनात ज्या शंका कुशंका आहे समक्ष मी ह्या पॉईंटला आत्ता आलेलो आहे. आपण जी मागचं जे ठिकाण बघतोय बऱ्याचशांना वाटतं आहे की जे एअरपोर्ट जे आहे त्याला खेटूनच एकदम असा डांबरी रस्ता वगैरे आहे. कोण म्हणतं की ते त्यांना ती धावपट्टीच वाटली व ती धावपट्टी बघून तिने दुसऱ्याच्या रस्त्यावर ते उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आपण जर मागे जर बघितलं तर हा जो जवळपास 70 ते 80 फुटाचा वरती आपल्याला जो उंच टेकडीसारखा जो भाग दिसतो हा एअरपोर्टचा रनवे. या वरती जर बघितलं तर रनवे स्टार्ट होतो आहे व खाली जवळपास 70 ते 80 फूट खाली ही दरीसारखी जागा आहे. बाकीचं ह्या सर्व बाकीचं हा जो एरिया इथं सर्व शेती आहे. इथं कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे काहीच नाही. ताई तुम्ही समक्ष या ठिकाणी आल्या आहे. जे मनात शंका कुशंका होता की किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे होतं की असं झालं असेल तसं झालं असेल, समक्ष आल्यानंतर आणि अगोदरच्या मनात तुमच्या काय गोष्टी होत्या की नेमक्या जो अपघात झाला त्या ठिकाणाच्या बाबत? जेव्हा पहिल्यांदा खरंच ही बातमी कळाली ती खूप धक्कादायक होती. मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला ती सुन्न करून गेली. ज्या गोष्टी बघितल्या होत्या ऐकल्या होत्या सोशल मीडियावरती की रस्ता आहे डांबरी किंवा काय, आज खरं सांगायचं तर कोर्टाच्या कामानिमित्त आले होते मी आणि म्हणजे माहीत होतं की आज यायचं आहे. तेव्हापासूनच मनात ती कुणकुण लागली होती की खरंच बाबा डांबरी रस्ता होता का इथे, की कसा रस्ता होता. येऊन प्रत्यक्षात बघितलं तर म्हणजे जे काही त्यांनी स्टेटमेंट्स केलेले आहेत की डांबरी रस्ता होता मध्ये दिसलं ते अत्यंत खोटे आहेत. आणि कोणी बोलतं की धावपट्टी जी होती ती धावपट्टीचा जो साईडचा जो स्पॅच असतो त्या ठिकाणी ते हे झालं आणि त्याच्यामुळे, परंतु वस्तुस्थिती तर खूप वेगळी आहे. हा, वस्तुस्थिती बघितलं तर हा सगळा डोंगराळ भाग आहे. इथे झाडं झुडपं आहेत जी की जळालेली आहेत झाडं. नाही, डोंगराळ भाग तर नाही म्हणता येणार, हा म्हणता येणार. इकडे सगळी शेती आहे, दरीसारखी शेती सगळी. म्हणजे कच्चा रस्ता आहे सगळा, डांबरी रस्त्याचा आहे तर कुठे नामो निशाण नाहीये. तुम्ही फक्त रनवे आहे जो डांबरी आहे तसं बघायला गेलं तर. आणि असं नाहीये की त्याला दिसूच नाही शकत. इथे काही असा डोंगर नाहीये की जिथे दुःख होऊ शकतात किंवा एवढी झाडं नाही आहेत की जिथे दुःख होऊ शकतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एवढ्या खरबुडीत रस्त्याला जर तुम्ही डांबरी रस्ता बोलत असताल तर म्हणजे ते तुम्ही जनतेला फसवत आहात. ह्याच्या मागे नक्कीच खरं तर तुम्ही आम्ही ज्यांनी हा पॉईंट बघितला नाहीये तुम्ही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा बातम्या येत आहे त्या पद्धतीने आपण न बघता फक्त पण समक्ष आल्यानंतर मला तरी असं दिसतंय या ठिकाणी उंच 70 ते 80 फुटाचा वरती तिथून पुढे एअरपोर्ट स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे रनवे स्टार्ट झालेला आहे. आणि इथं खाली तर हे खाली दरीमध्ये सगळे ऊसाचे शेत वगैरे आणि हे खाली हे म्हणजे त्यांना डायरेक्ट खाली पडलं ते विमान. वरती न जाता त्यांनी काय केलं, ते सरळ दिशेने यायला पाहिजे होतं विमान येताना. ते आलं उलट्या दिशेने. जे ते स्टेटमेंट करतायत की डांबरी रस्ता, इथे तुम्ही जिथून रस्ता सुरू होतो विमानाचा जो रनवेचा पलीकडच्या बाजूचा तिथून ते ह्या रस्त्याच्या शेवटपर्यंत डांबरी रस्ता कुठेही नाहीये. हा सगळा खरबुडीत रस्ता आहे. दुसरी गोष्ट, ही घटना ज्यावेळेस झाली तर त्या इथं शेजारीच एक घर आहे मेन म्हणजे त्या ताईंना मी विचारलं, ज्या व्यक्तींनी समक्ष ही घटना बघितली. पहिल्यांदा विमानाने त्यांना काहीतरी अडचणी आल्यामुळे त्यांनी एक राऊंड मारला गोल आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर विमानाचा त्या म्हटलं की आवाज बदलला व विमान जे आहे ते एक साईड झालं होतं असं. आणि त्यानंतर ते या ठिकाणी पडल्यानंतर त्याचा स्फोट झाला. काही लोक म्हणतात अगोदर स्फोट झाला, पडल्यानंतर स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर पेट घेतला त्यांनी पूर्ण पेट घेतल्यानंतर ते आले होते वाटते इथं काही. मग त्यांनी त्यांचे कपडे वगैरे बरंच काही असं एक व्यक्ती बाहेर काढला. त्याच्यानंतर बारीक स्फोट तिथं 1-2 झाले, त्याच्यामुळे ते परत त्याच्याजवळ कोणी काही गेलं नाही. ॲक्च्युली कसं आहे ना, ती आग एवढी भयानक होती, 1 आणि 2 बादल्यांमुळे ती आग विझण्यासारखी नव्हती. त्या स्वतः पण ते म्हटलं नाही, घाबरलो तुम्ही आम्ही खूपच. मला तरी पर्सनली असं वाटतंय, एक ज्या सगळ्या गोष्टी मी आता इथे येऊन बघितल्या किंवा जे व्हिडिओज मी सोशल मीडियावरती बघितले त्या विमानामध्येच फॉल्ट होता.
कारण की ते जी टेक्निकल टीम आहे ती जे सांगते की आम्हाला विचारलं होतं रनवे दिसतोय का, आम्ही बोललो नाही, मग त्यांनी ते झेप घेतली. मग तुम्ही हा गाईड का चाट नाही आहे, केला? फक्त चाट आहे, नाही, तसं काही नाही. हां. तर रनवेचा काहीच विषय मी नाही. तेच म्हणते, तुम्ही त्यांना गाईड का नाही केलं की तुम्ही इथे लँड करू नका विमान, जर तुम्हाला दिसत नाही. तुम्ही ते विमान परत पुण्यालाही नेऊ शकला असतात. हाफ अर्ध्या तासाचाच डिस्टन्स आहे. असं नाही की 2-3 तासाचा डिस्टन्स आहे, तुमचं विमान जाऊ नाही शकत किंवा असंही नाहीये. दुसरा एक विषय, आता यामध्ये जे बॉडीगार्ड आहे, अजितदादांचे बॉडीगार्ड, त्यांचं घराचं, गावाचं, त्यांचं नावाचं सगळं माहीत झालेलं आहे. परंतु जो वैमानिक आहे त्याचं नाव मीडियात तिथपर्यंत गेलेली नाही. ही खूप शंकास्पद शंकास्पद आहे. गोष्ट कारण की माझ्यासारख्याला कळालं असतं तर आज मी इथं येतात तिथं सुद्धा गेलो असतो. करेक्ट. ते आणि काय त्यांचा अंत्यविधी कुठं झाला, काय मला खोटं काहीच वाटतंय. नाहीये. आजच माझ्या कलिग्स बरोबर माझं हे बोलणं झालं की आपण चारही लोकांचं, अजितदादांचं तर जग जाहीरच होतं. जाधव साहेब होते जे त्यांचे बॉडीगार्ड होते, एक लेडी होती कोणती? पायलट आहे पाठक म्हणून, त्या होत्या, किंवा पिंकी माळी होत्या. त्या चारही लोकांच्या आपण डेड बॉडीज बघितल्या किंवा त्यांच्या इथे अंत्यविधी झाले. पण जो मेन कॅप्टन होता त्याचा कुठेच उल्लेख नाही ना. त्याची डेड बॉडी आहे ना त्याचा याचा उलगडा झाला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट. कारण की त्याचा उलगडाचा झाला नाही तर हे सत्य कुठेतरी लपलं जाते पडद्याच्या आड. बरोबर. कारण की त्याच्याविषयी ऐकण्यात आलंय. आता ऐकण्यात येणं ते खरं खोटं तो गोष्ट खूप वेगळी आहे. तो एकदा दोनदा निलंबित झाला वगैरे, पण त्याच्यापर्यंत काहीतरी म्हणजे नाही का, कुठेतरी हे खूप जास्त संशयास्पद आहे. पहिली गोष्ट, तो निलंबित कशामुळे झाला, कशामुळे झाला त्याचाही काही कन्सर्न नाहीये. जर ते 5 जण इथे त्यांची डेथ झाली असं बोलतायत तर मग 5वी बॉडी गेली कुठे? माणसाचं शरीर एवढं तर कमकुवत नाही की अर्ध्या तासात किती जरी स्फोट असला तरी त्याच्या हाडं जळून जातील. आपण चितेला अग्नी जरी दिली तरी 1 दिवस जातो ना, पूर्ण 1 रात्र जाते ना. त्याचाही भस्कवा तेवढाच असतो. बरोबर. मग त्या डेड बॉडीचं काय झालं? पहिला माझा मुद्दा असा आहे, हे समजलं पाहिजे. आणि हे सगळ्यात समजलं लोकांना पाहिजे कळालं लोकांना. पाहिजे की आणि हे जनतेपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच कारण की नुकसान जे झालेलं आहे ना, ते कधी न भरून येण्यासारखं आहे. पहिली तर गोष्ट, मी बारामतीत आज जेव्हा ह्या नवीन रस्त्याने आले, मला खरंच म्हणजे असं वाटलं की आधी तर वाटतच होतं मनाला की खरंच खूप मोठा आपण महाराष्ट्राला खूप मोठा धक्कादायक आहे ही गोष्ट की अजितदादा जाणं. म्हणजे मला तर जेव्हा न्यूज आली अजूनही मला विश्वास बसत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की ते खरंच नाही आहेत ह्या जगात, आणि त्यांच्यासोबत एवढा मोठा हा घात होणं म्हणजे हे खूप दुर्दैवी आहे. आणि जे पायलट होते मेन, त्यांचं खरंच हे सत्य पुढे येणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुमच्या माध्यमाद्वारे हेच सांगेल की त्यांचं ते तुम्ही रहस्य जे आहे ते तुम्ही सगळ्या गेल्यानंतर कळणार का ते नेमकं काय रहस्य आहे त्याचं, काय नाहीये. आणि इथे स्पॉटला त्यांनी सांगितलं की 4च बॉडी आम्ही बाहेर काढली, पहिले 1च काढली, मग 5वी बॉडी गेली कुठे? बॉडी असेल नसेल जाऊ द्या, नसेल, हां. पण मग तो कुठला काय त्याचाही कुठे काही नाही ना, त्याची फॅमिली कुठे आली ना, काहीच नाही. म्हणजे हे खूप दुर्दैव आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सांगेल सरकारला पण की हे जनतेसमोर तुम्ही उघड करा. त्यांनी त्यांचा राजा माणूस गमावलेला आहे, जो कामाचा माणूस होता, आणि ते शेवटपर्यंत कामाचा माणूसच म्हणून ओळखले गेले. तर मला अत्यंत म्हणजे एक राजाच होता, आणि राजाचं अशा पद्धतीने जर मरण होत असेल तर ते खूपच म्हणजे वेदनादायक आहे. खरंच खूप, म्हणजे मला तर विश्वासच नाही बसत आहे सर. म्हणजे त्यांनी जी कामं केली किंवा जे त्या गोरगरिबांना ते जे धावून गेले ते कुठलाच पक्ष नाही करू शकत ना कुठली व्यक्ती करू शकते. म्हणजे खूप दुर्दैवी घटना आहे ही. मला इथे येऊन अजूनही विश्वास नाही बसत आहे की जे मी व्हिडिओज बघितले सोशल मीडियाला, इथूनच त्यांचा देह उचलला गेला. म्हणजे खूपच दुर्दैवी आहे सर. ठीक आहे ताई, तुम्ही नेमके कुठले आणि इकडे काय? मी ॲक्च्युली पुण्याची आहे. ॲडव्होकेट प्राजक्ता शिंदे माझं नाव आहे. मी बारामती कोर्टामध्ये आज कामानिमित्त आले होते, आणि येतानाच माझ्या मनात ती कुणकुण लागली होती. जातानाच मला स्पॉट बघायचा होता, पण काही कारणास्तव मला तो जाताना बघता नाही आला. मग मी येताना बघितला. म्हणजे खूपच मला अजूनही म्हणजे शब्दात सांगू मी निशब्द आत्ता बोलता नाही. विशेष म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे, आणि त्याचा अशा पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नसल्यासारखा अशा पद्धतीने जर मृत्यू होत असेल तर खूपच म्हणजे तुम्ही ह्याच्यावर लक्षात घ्या, ते आज डेप्युटी मिनिस्टर होते, उपमुख्यमंत्री होते. आज त्यांच्यासोबत जर ह्या गोष्टी होत असतील तर सर्वसामान्यांच्या सेफ्टीचं काय आहे मला तुम्ही सांगा. सर्वसामान्य माणसाने कसं काय विमानामध्ये प्रवास करायचा जर त्यांची सेफ्टी घेतली नाही.
हे जे कंपनीज आहेत त्यांनी म्हणजे काय, आणि हे भरून निघणारं नाही आहे. न भरून निघणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे राजकारण ही एका साईडला गोष्ट आहे, पण एक माणुसकी आणि माणुसकीतला माणूस जिवंत जो ज्याने ठेवला होता, आज तोच ह्या जगात नाही, सगळं सोडून गेला आहे. तर म्हणजे खूपच दुर्दैवी घटना आहे. नाही तुम्ही सर काय घाबरायसारखं काही नाही. तुमचं मत असं आहे की ज्यावेळेस एक चक्कर मारला त्यांनी, असं म्हणताय तुम्ही, बरोबर? सुरुवातीला मारली ना. पहिल्यांदा मुंबईच्या डायरेक्शन आलतं. हां. पहिल्यांदा आलं तर त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला होता, म्हणजे लँडिंगला चाललेलंच, म्हणजे 2 मिनिटं दादा, टॉर्च थोड्या जवळ घ्या ना प्लीज. चेहरा आला पाहिजे. याला हात नका लावू फक्त. चेहरा क्लिअर दिसतो. याला हात नका लावू फक्त. हे जे दादा आहे, ज्या ठिकाणी आपल्या अजितदादांचा अपघात झाला ना, त्याच ठिकाणी यांचं समोर मागे घर आहे. दादा, ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तुमच्या वहिनी का काकू आहे, कोणी मम्मी का, त्या बोलल्या की अगोदर एक राऊंड मारला, नंतर मी बी आम्ही सगळीच बाहेर होतो. ते का शेतातली कामं ही चालल्यामुळं लवकर आम्ही उठतोच त्यामुळं. पण पहिल्यांदा ह्या मुंबईच्या डायरेक्शनकडून आलतं. आल्यानंतर त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला पहिल्यांदा, पण ते काय लँडिंग केलं नाही. त्यांनी परत टेक ऑफ केला. टेक ऑफ केल्यानंतर परत फिरून आलं. फिरून आल्यानंतर लोकांना आहे ना, ही इंग्लिश भाषा बऱ्याचशांना कळत नाही. तुम्ही मराठी सांगा, टेक ऑफ वगैरे काय आहे. भाषेमध्ये, महाराष्ट्र भाषेमध्ये खाली उतरायचं होतं, पण त्यांनी काय उतरवलं नाही. नंतर परत हवेत घेतलं. हवेत घेतल्यानंतर गोल राऊंड मारला होता का? हो. मुंबईच्या डायरेक्शनकडून आलतं, दिशेने आलतं. तर लँडिंगला त्यांनी काय लँडिंग केलं नाही. परत वरती घेऊन परत राऊंड मारला. त्या राऊंडच्या दिशेने त्या डायरेक्शन आलं. परत आल्यानंतर त्याची दिशा तिने अगोदर खाली केली, परत नंतर वर करून परत गोल राऊंड मारला. हा परत राऊंड मारला. आल्यानंतर इथेच पडल्यानंतर काही सेकंदात मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही एक 5 सेकंदात इथं आलतो. इथं आल्यानंतर कोणाचे हालचाल नव्हते, काय नव्हते, कोण आरडाओरडा नाही, काय नाही. सगळं म्हणजे आगच एवढी मोठी चाललेली की कोणाला काय वाचवताच येत नव्हतं, काय नव्हतं. त्यामुळं खूप मोठा. नंतर बी इथं आल्यानंतर मी जवळ आलो तरी स्फोट होते. म्हणजे कोणच नव्हतं इथं की आलते तेव्हा, तरी बी 2 स्फोट झाले. त्यामुळं पुढे जाताच येणार. आमच्या घरचे ओरडाचे स्फोट होते, ते पुढं जाऊ नको. हां, त्यामुळं पुढं गेलो नाही. नंतर त्यांची 5 मिनिटात टीम आलती. 5 मिनिटात टीम आल्यानंतर ते खाली उतरल्यानंतर त्यांनी बी काय केलं, तोपर्यंत अग्निशामक दलाची बी गाडी आलती. ही घटना झाल्यानंतर किती वेळात लोक आले नेमके? हे 5 मिनिटात लोक आले. 5 मिनिटात? त्या दादा त्यांचे लोक का? 7 मिनिटं एअरपोर्ट वाल्यांचे? एअरपोर्टवाले सगळे तिथं वरतीच होते दादांच्या स्वागता. हिते वरती त्यांची लोकच होती दादांच्या स्वागतासाठी. सगळे त्यांचे बॉडीगार्ड ही, त्यांचे पोलीस ही सगळे तिथंच वरतीच होते. एक 5 मिनिटात खाली आलते. आणि अग्निशामकची बी गाडी आलती वरती. गाडी किती वेळात आली? ती बी त्यांच्याच बरोबर आलती पाठीमागच. पण काय त्या गाडीत एवढं म्हणावं लागेल की एवढा निष्काळजीपणा, म्हणजे त्या गाडीत पाणीच नव्हतं एवढं. इतक्या आलंच बी नाही पाणी. आणि ही सगळ्या लोकांनी बी बघितलंय पाणी आलं नव्हतं. नंतर गाडी कसं काय म्हणजे बिगर पाणी होतं, कामीच इथं आलं पडोस तर बंद पडलंय पाणी. अच्छा. हा असा विषय झाला. पण काय झालं, परत मग एक 15-20 मिनिटांनी गाडी आली. तुमचं एक मत असं आहे की तुम्ही जे बोलला मगाशी व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर, की ज्यावेळेस एक राऊंड मारला ना, तर ते त्याच राऊंडला लँडिंग का नाही झालं, असं मत आहे तुमचं? पहिल्यांदाच का लँडिंग नाही केली त्यांनी, असं माझं मत आहे. राऊंड कशाला मार? हा, धुकं होतं तर मग ते पहिल्यांदाच नसते ना गेले रनवेवरती. धुकं नव्हतंच. धोका असू दे, धोका असू द्या साहेब. धोका असल्यावरती CCTV दोन काय म्हणतो तुम्ही? एवढ्या लांबून धोका असल्यावरती ज्यावेळेस ह्या पॉईंटला तुम्ही होते, घिरटी मारायच्या वेळेसच तुम्ही बघितलं होतं का त्याच्यानंतर बघितलं? नाही, पहिल्यांदा बी बघितलेलं की. नंतर बी ते म्हणे आवाज बदल झाला होता का? आवाज बदल झाला. मी काय म्हणतो, एकच पॉईंट आहे 5 सेकंदाचा. लँडिंग होऊ द्या नाही तर नाही होऊ द्या. विषय काय आहे, 200 मीटर अंतरावरनी विमान आहे ना आडवा झालता पूर्ण. कशामुळे त्याचं उत्तर अजून सापडलं नाही. 200 मीटर अंतरावरून विमान आडवा झालता. मी काय म्हणतोय, सगळेच बोलताय आडवं झालं होतं. मी काय म्हणतो, लँडिंग दिसलं नाही, धुके असते, सगळ्या गोष्टी मान्य आहेत.
नाही दिसला लँडिंग करताना थोडं जरा झालं असेल बाबा, पण 200 मीटर अंतर आडवा झाला हाय असंच उभा. थोडक्यात इंजिन बंद पडल्यावरती जो डायरेक्ट विमान खाली पडतो का, इंजिन बंद पडल्यावरच खाली विमान पडतो, डायरेक्ट खाली पडलाय. लँडिंग करताना विमान पडलेलं नाही, डायरेक्ट इंजिन बंद पडल्यावर. म्हणजे ह्याचा अर्थ हायवेवरती मला एक सांगा, तिरप विरप झालं होतं का ते? हो, पूर्ण वाकडच झालं. आडवा झालता. म्हणजे पहिल्या राऊंडला का दुसऱ्या राऊंडला? दुसऱ्या राऊंडला डायरेक्ट आडो झालं होतं. डायरेक्ट व्हिडिओ बघितले असते ना तुम्ही कॅमेरात. आडवा व्हायचा काय संबंध आहे? हवेत बरोबर. काय संबंध आहे? काय संबंध आहे आडवा व्हायचा? लॉजिक आहे ना. लँडिंग लँडिंगला ही रनवेच्या जवळ येऊनच आडवं होतंय. बरं, तुम्ही धुकं म्हणताय, बरोबर आहे. धुक्यात आज पंपाच्या शेजारी, पंप इथनं अर्धा किलोमीटर लांब आहे. पंपावरती तुम्हाला धुक्यात क्लिअर दिसतंय विमान आडवं झालंय, बरोबर का नाही? इथं रनवेवरती जर तो उतरवतोय. दुसरं एक त्याला काय दिसत सगळ्यात नाहीये? महत्वाचं, आता तुम्ही हे घटनास्थळी स्वतः होते, मला एक सांगा, सगळे म्हणतात 6 जण होत्या, कोण म्हणतं 5 जण होता, नेमके किती व्यक्ती दिसले तुम्हाला या नाही ठिकाणी? नाही 5 बॉड्या कम्प्लीट. 5 बॉड्या complete. बरं, 5 बॉड्या कंप्लीट होत्या ना, त्यातली एक बॉडीगार्ड आहे, त्यांच्या घरी पण मीडिया जाऊन आली किंवा मंत्री पण जाऊन आले. त्या कोण एक लेडीज एअर होस्टेस पिंकी माळी, त्यांचा पण शोध लागला. पण बाकीचे संभाव्य पाठक ते कुठले, काय नेमके काय त्यांचं? ते आपल्याच महाराष्ट्र. काय का की 2 मिनिटं, एवढा मुद्दा होता, 2 मिनिटं. ते आम्हाला नाही माहिती कुठले आहेत, पण त्या पायलट 25 वर्षाचे आहेत. पण ते दुसरे काय त्यांचं नाव, तो मेन पायलट. मेन पायलट एवढा विषय होता, मेन पायलट त्यांचंच अजून मीडियाच्या पुढे आलं नाही. 2 मिनिटं थोडं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो मेन पायलट आहे ना, त्याचं नाव गाव काहीच नाही ना, त्याचं काहीतरी कळलं पाहिजे का नाही लोकांना. सगळ्यांचं पुढे आलंय, पण ते ह्यांचं नाही ना अजून. ही शंकास्पद आहे ना, नेमकं त्याचं कळायला पाहिजे ना, तो कुठला आहे, काय आहे. सगळं शंकास्पद आहे आता. त्याचा शोध लागला पाहिजे ना नेमका. काय वाटतं तुम्हाला? का पायलट कोण म्हणतं की 2दा निलंबित होता नव्हता, तो गोष्ट वेगळी खूप, पण त्याच्यात तिथून जाऊन त्याचं काय कॅरेक्टर त्याचं कळायला ही पाहिजे. गोष्ट आता उघड आली. पहिल्यांदा हे मला बी माहिती नव्हतं पायलटचं. म्हणजे आपण एवढं हेच नाही, म्हणजे आपल्याला माहितीच नाही की म्हणजे पायलटचे ते माहितीच ऐकली नाही की ह्याच्या आधी बी आपण. नंतर ही घटना झाल्यानंतर त्यांचे सगळे केस मागचे निघायला लागलेत. ही महत्वाचा विषय. मला काय मी काय म्हणतो, शासनालाच कळत नाही की 5 मालक होती, 5 होती त्यात प्रवासी का 6 होती. मग आज होऊन 4-5 दिवस 6 दिवस झाले. मग कसं काय महत्वाचा विषय काय आहे, जर एअरपोर्टवरती पुण्यात ज्यावेळेस प्लेनवर मध्ये बसतात, त्यावेळेस मुंबईमध्ये लोक किती आहेत, हीच माहिती. त्या प्लेनमध्ये किती जाणार आहेत, ती सगळी नोंद असते ना, असते नोंद, बरोबर आहे. तिथं 6 लोकांची नोंद आहे. इथं आल्यावरती तुम्ही 5 लोक डेट म्हणून घोषित करताय, बरोबर आहे. पण एक माणसाचा विषय काय, एक माणूस कुठला आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. दादा धन्यवाद. दादाची बॉडी पाहिले शेजार सांगतो राहून काय मीडिया 2 मिनिट थांब. फुलं उचल हे टाक. इकडे होती बॉडी. तिथं ठेव, मोकळ्यात काय करू नका. हो, कुठं होती लोकेशन? कुठे इथंच होती का हो? दादा इथंच होती. फुलं का बदली टाकली मग? कोणालाच माहिती नाही ना, म्हणजे इथं होती दादाची ओरिजिनल बॉडी. बॉडीकडची जाऊ दे, काय विषय नाही. असं दादा होणं आहे का? पण होय, महाराष्ट्रात नाही जगात होणं असं दादा आहे का? लय वाईट झालंय. दादांचं म्हणजे काय निशब्द आहेत, निशब्द. म्हणजे दादांसारखं म्हणजे बोलण्यात काही अर्थच नाही गड्या. डोळ्यात पाणी येतंय म्हणजे झोपा ओढल्या सगळ्यांच्या. बारामतीत गेलं तर असं एखादा घरी गेल्यावर कसं एखादं आपल्या घरातला म्हणजे member असतो. त्यांची बॉडी तरी आपल्याला भेटली, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी करता आल्या बॉडीमुळं. नाहीतर अख्ख्या 5 जणात फक्त एक बॉडी भेटली, 4 जणांच्या बॉडी अख्ख्या हात पाय सगळे भेटलेले, त्यांचं काहीच भेटलं नाही आपल्याला. म्हणजे एक नशिबवान व्यक्ती त्यांचं बॉडी भेटलेली, त्यांनी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून त्यांची बॉडी. दादाने सगळं पुण्याचंच काम केलेलं आहे ना आतापर्यंत. आता तिथनं पुढं कळेल की आता काय. नाही बारामतीचं आता दादा गेल्यावर विषय काहीच नाही. तिथनं पुढं कळेल 3-4 वर्ष दादानं काय केलं. पिंपरी चिंचवड भोसरी अवघडे शहराचा विकास होणं सोपं नाही. वर्षभरात कळत पुणेकरांना, बारामतीकरांना, महाराष्ट्राला की दादा काय होतं महाराष्ट्रकरांना.
तिथं पोरं म्हणायची जुनी माणसं म्हणायची काय केलंय त्यांनी यामाडीशी आणल्या कोणाला हिंजवडी यामाडीशी त्यांनी आणली दादानी सगळं काय केलं आता कळलं इथनं पुढं 5 वर्षात काय केलं ते. चाललंय फक्त महिन्याभरात बारामतीकरांना पुण्याला महाराष्ट्राला कळलं की आपल्याला काय काय केलं नाही दादांनी. 10-15 वर्ष जळलं एक वर्षात अजून आता ही 6 महिन्यात कळेल. अहो 20-25 वर्ष बारामती महाराष्ट्र मागे जाईल आता. दादांचे व्हिडिओ आता बघितलं तर माणसाला रडू येते. रोड येते असं आहे. अहो अशी कितीतरी नेता मिळली पण आता दादामुळं 4-5 दिवस झाले 6 दिवस झाले. स्वच्छतेचं लय येड होतं दादा. स्वच्छता म्हणजे त्यांच्यासाठी लय महत्वाचं. आता झाडू मारणं सुद्धा सध्या कापटेपणा. सकाळचा 6 ते 8 वाजता येणार. हो सकाळी आणि एवढा नेता होतो असा सकाळी पहाटे 5 वाजता उठणारा आज मला नेता सांग, म्हणजे कुठला पहिला नेता आहे? आधी दादा. नाही. कुठला येतात 5:30-6 वाजता उठून काम त्यांचा करणारा ड्रायव्हर म्हणत होता की बाय कारने जायचं होतं उशीर झाल्यामुळे ती मीटिंग flight मीटिंग निघाली. काय कुठलाच नेता नाही ना आज एवढ्या लवकर 5:30-6 वाजता काम करणारा. अवघड झालं खूप. दादांसाठी बोलणं एवढं कमी. म्हणजे बारामतीत म्हणजे सगळं कुणी संपलं. काही म्हणू द्या, सरळ सांगतो दादांची क्लिअर गेम केलेली आहे. क्लिअर सांगतो, क्लिअर सांगतो. जो बी भाजपच्या विरोधात नडलाय त्याने भाजप आम्ही काय गेम म्हणतो केलेली आहे. लॉजिक आहे छोटं क्लिअर आहे, क्लिअर. रणवे दिसताना ही पण कधीच त्यांना गोष्ट पण आहे, लक्षात खाली ठेवायला नका ना. पाहिजे दादांचा अजून दादा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इकडं ह्या ठिकाणी आलो आता समजा इकडे येण्याच्या अगोदर मनात खूप काही प्रश्न होते का अशा पद्धतीने झाला असेल तशा पद्धतीने, पण इथं आल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय बघितल्यानंतर हे? मला सर्वप्रथम तर दादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर एकदम निशब्द आहे. कारण की दादा म्हणजे बारामतीचे एक कुटुंबीय म्हणतात त्याला, म्हणजे जे घरातील आपले जे पालक असतात त्याप्रमाणे दादा. आणि प्रत्येकाचा एकच शब्द आहे की घरातील कुठला तरी व्यक्ती हरवला आहे ह्या पद्धतीने. कारण की दादांनी एवढा मोठा विकास केलेला आहे आणि सगळे आता सध्या जे आहेत ते सगळे सदम्यामध्ये आहेत. असं वाटतं की दादा परत येतील आणि म्हणतील बाळांनो मी त्या विमानामध्ये नव्हतोच, असे म्हणजे निशब्द. म्हणजे दादांबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. दादा म्हणजे एक बारामतीचे नाही महाराष्ट्राचे पालक असल्याने आहेत. हे दादांबद्दल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांच्या म्हणजे झोपा उडालेल्या आहेत. दादा म्हणजे खरंच म्हणजे खूप म्हणजे प्रेमळ माणूस दादा. आणि सर्वप्रथम तर म्हणजे आमच्या गावाचेच. तुम्ही कुठले? आम्ही ढेकळवाडी. दादांचं गाव म्हणजे काटेवाडी. म्हणजे सगळ्यात म्हणजे जवळचंच आमच्या गावचेच दादा. इथं ते मोगरवाडी का काहीतरी आहे, तिथे एक अटॅकच्या झटक्याने अंत झाला, एकाचा मृत्यू झाला आज. कुठे? दादांचाच कार्यकर्ता होता. दादांचे म्हणजे दादांबद्दल एवढं प्रेमच आहे लोकांमध्ये. म्हणजे दादांनी कधी म्हणजे जातीवादीचं राजकारण म्हणा किंवा कुठलं गोरगरीब म्हणून असं म्हणजे कुणाला बघितलं नाही दादांनी. म्हणजे गोरगरीब श्रीमंत माणूस त्यांच्यासाठी सारखाच किंवा कुठला जातीवाद त्यांनी कुठल्या प्रकारचा केलेला नाही. म्हणजे सगळ्यांसाठी ते सारखेच होते. हा विषय आहे दादांचा. आता हा जर पॉईंट जर बघितला तर तुम्हाला वस्तुस्थिती इथं नेमकी खरं म्हणजे टेकडी असेल असं कुठं दाखवलेलं नाही. टेकडी असं वाटत नाही बरं का. म्हणजे असं लँडिंग ते एकदम व्यवस्थित म्हणजे झालं पाहिजे होतं. आता सरळ इथले जर शिकाऊ पायलट जर एकदम चांगलं ते लँडिंग करत असाल तर ह्यांचा तर ह्या पायलटचा तर अनुभव खूप मोठा होता. त्यांनी लँडिंग म्हणजे चांगलंच करावं असं म्हणजे अपेक्षित होतं. पण आता निशब्द आहेत. दादांबद्दल म्हणजे काय बोलायची इच्छा सुद्धा म्हणजे ती व्यक्त करता येत एक नाही. विषय म्हणजे ज्यावेळेस ही गोष्ट घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होते आणि तुम्हाला कसं म्हणजे कुठं बघितलं, मोबाईलवर बघितलं, कसं नाही, कळलं? मी सध्या झोपेतच होतो. आमच्या बंधुराचा फोन आला की दादा असं सिरियस आहेत. तर मी झपाट्याने असं उठलो आणि डायरेक्ट न्यूज चॅनल चालू केला. पण अक्षरशः म्हणजे काय आहे तिथं शपथ बारामतीकरांनी झोपीच्या गोळ्या खाऊन तिथं झोपलेले आहेत बारामतीकर. झोपीच्या गोळ्या त्या दिवशी एवढ्या म्हणजे मेडिकलमध्ये तुम्ही त्याचा ही करू शकता, सर्वे करू शकता. एवढ्या झोपीच्या गोळ्यांची तिथं लोक झोपीच्या गोळ्या खाऊन झोपल्यात तिथं त्या दिवशी. झोपासुद्धा उडल्यात म्हणजे लोकांच्या. बापरे बाप. एवढं बेकारी झालेली. दादा म्हणजे खूपच प्रेमळ आणि म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते सुद्धा सुचत आहे.
हॅलो 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 हॅलो